संवाद जाते वरती जाते चढाई करते. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, खूप दिवस आपण चॅनलवर आलो आहे. बरेच महिने आपण व्हिडिओ केलेले नव्हते. तर आज आपण पुन्हा एकदा आपण आलो आहे माऊली गडावर. आणि आजचा ट्रेक आपला आहे तीन मित्रांसोबत. तर आपण सूरज आहे, प्रतीक आहे आणि मी आहे. तर बघू, आता नाश्ता वगैरे झाला आहे, बघितला असेल तुम्ही. आणि आतून थेट करायची इथे सुरुवात आपल्याला आपल्या ट्रेकसाठी. तर तो मन आपल्या मित्रांना पण मिळवतो. प्रतीक आहे पाठीमागे, तो पण व्हिडिओ करतोय. त्याच्या चॅनल पण त्याचा व्हिडिओ येईल, तो पण नक्की बघा, कोकणी आयडी म्हणून. आणि सूरजला आपण नवीन मित्र आपल्यासोबत पहिल्यांदा आला ट्रेकसाठी. तर त्या सूरजची पण तुम्हाला ओळख करून देतो. लेट्स गो. तर मित्रांनो, पुढे बघू शकता आपला माऊली किल्ला. त्या ठिकाणी आपण नाश्ता केला, तिकडे पार्किंग वगैरे आहे. आणि ह्यासाठी आपल्याला जायचं थेट माऊली गडावर, थेट तिकडे. तर बघू, चला ट्रेकला सुरुवात करूया. आणि समोर आपला सूरज आहे आणि प्रतीक आहे, सेल्फी काढतायत. चला सुरुवात करूया. येस, चला पहिलाच एक्सपिरियन्स आपण माऊली गडाचा. सूरज काय म्हणतो, रेडी आहेस ना? चला जाऊया आता इथून सरळ आपण माऊली गडावर. 2 मिनिटात आपण आलो आणि इथं आपले भेटले पुरातन शिवकालीन गणपती मंदिर. तर आतमध्ये जाऊन बघूया आपण. पहिले गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुढे जाऊ आपण. बघा, मित्रांनो, तिथं आपण गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊन थेट पोहोचलो आपण माऊली किल्ल्याच्या कमानीची येते. आणि थेट इथून आपला आता होणार आहे खरा प्रवास सुरू, खरा ट्रेक सुरू. तर जाऊया आपण थेट इथून. मित्रांनो, तिकीट काउंटरला आपण तिकीट काढले, पर पर्सन 30 रुपये. म्हणजे तिघांचे 90 रुपये झालेत. इथून आपल्याला राईट म्हणून किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे. सकाळची थंडी पण खूप लागते आम्हाला मित्रांनो. 2 मित्र इकडे जॅकेट आहे, पण मी जॅकेट आणायला विसरलो. तर माझी पूर्ण कोलंबी होऊन गेले. आता पुढे आपला ब्रिज लागेल, ब्रिज तुम्हाला दाखवतो. आणि मस्त शांत वाटायची, पूर्ण गावासारखी फिलिंग येते. आजूबाजूच्या पक्ष्यांचा किलबिलाट आहे. आणि आज संडे आहे ना, त्यामुळे माणसाने तू पण गर्दी आहे. आमचे पुढे अजून 2-3 ग्रुप गेले, गाडा पण अजून असतील असे ते काका भाऊ ते नाश्तावाले. बघूया आता पुढे जाऊन. वाव, अरे बघा, इथे खाली छोटंसं धरण आहे. वाव, सूरज फुल एक्साइटेड आहे. सूरजला दमलाय नाही, पण आम्ही दोघं दमलोय. आवाजावरून समजलं असेल तुम्हाला. मित्रांनो, आता बघू शकता ही चढण कशी पूर्ण उभी खाली अशी बघा, पूर्ण जनावट आहे रस्ता. अरे रे, इकडून नको, इकडून पाय स्लिप होणार. तिकडून चल, चुकीचं राहणार सोडलं मी. हे बघा, पूर्ण डेंजर रोड आहे, पूर्ण हवा टाईट. मित्रांनो, कसं जात आहे, पूर्ण अशी दरे पाठी मग आमच्या. हे बघा, हे बघा, या व्ह्यू बघू शकता मित्रांनो, व्ह्यू खतरनाक बघू शकता. आता ऑलमोस्ट पोहोचलो आपण गाडीचं इथं. तिथे जायचं आपल्याला. खूप म्हणजे खूप थकलो आहे. मित्रांनो,
दम आणि आम्ही जवळजवळ 10 जास्ती आम्ही ब्रेक घेतला. इतके थकवा लागला आम्हाला चालून की एवढी प्रॅक्टिस नाही आम्हाला चढायची. आणि बघू शकता अशा वाट आहे. म्हणून बसून वगैरे जायला लागतं. पाठी पूर्ण सह्याद्री. प्रत्येक फुल जेव्हा जातोय वरती चढतोय चढाई करतोय. आमचे हवा तर गेले. खूप दमलोय तरी पण जिद्द आहे वरती जायची. आता माझ्यांचा भागवा ते दिसला वरती आपल्याला, तर आणखी आता फुल अंगात जोश आलाय. तर जाऊया बघू थेट. 10-15 मिनिटाचा ट्रेक राहिला आपला. बघू पुढे जाऊन दाखवतो मला तुमचं पत्र बित्र. त्याच्यामुळे आम्ही मी टोकून घेता वरती आलोय आणि आम्हाला आवडून ठेवलंय. वरती जाऊ देत नाहीत. सोडा मला सोडा. खूप दुरून आलो. तिकडूनच जाऊ. शेवटी आम्ही यांच्या पुढे हरलेले. आधीच त्याच्यावर फोडी आहेत. खतरनाक लोक येतात आपले मित्रमंडळी तिथे. आणि काही हो शकता इकडे टोकावर आहे ते बघू शकता. खूप डेंजर आहे मित्रांनो. फायनली आपल्या गाड्याच्या लोखंडी पाया गावल्यात. प्रत्येक गेलाय पुढं. आता आपण जाऊया. सूरज जिकडे फोटोशूट करतोय अजून त्याचं मन भरत नाही. ते चांगला पुढे आपण जाऊया. चालत लोखंडी पायऱ्या. सूरज चल. गडाचं फायनल पण चढलोय. आणि ह्या ठिकाणी असं ओपन पठार आहे. म्हणजे पठार म्हणता येत नाही, असं मोठा सुलका टाईप आहे. आणि तिथं जायला रस्ता आहे. जाऊन बघूया पुढे. बघा दुसरी बाजून दारी दरे इकडे दरी. आणि इथं एक माणूस आहे चालेल ना एवढी पाय वाट आहे. हे बघा सूरज गेलाय पुढे. मित्रांनो बघू शकता दरी बघून ना पूर्ण ना असं चक्कर टाईप येते. थोडी रिस्क घेतलेली आली पुढे. जास्त पुढे जाणार नाहीत. एवढा डिस्टन्स ठेवला आम्ही. हे बघा फायनली महादेवाच्या मंदिराच्या त्याचा पोचतोय आता आपण. हे बघा हा सरळ थेट रोड मंदिरापाशी गेलाय. मित्रांनो फायनली आपण महादेवाच्या मंदिरात पोचलोय. बरीचशी मंडळी इथे आहे मंदिरापाशी. देवा हे बघा आपण पण मॅगी बनवून घेतो. मित्रांनो दर्शन वगैरे झाले आपल्या महादेवाचं. आणि आपण खाली ते प्राचीन गुफा आहे त्या दाखवतो मित्रांनो. इथं 3 अशा म्हणजे 3 आहे एकच सेट मध्ये आहेत. आहे ना कसं वाटतं थंड्यांदा वाटतं आतमध्ये. आतमध्ये कसं वाटतंय केल ना. हा इकडे जाऊ शकता. हा महादेवाच्या इकडे. मित्रांनो बघू शकता इथे राहुल आणि सूरज पाणी भरतात. आणि मित्रांनो सांगायला ना बघू शकता पाझर टाईप पाणी खाली पडतं. आणि ते इतकं थंड आहे आणि पिण्या योग्य पाणी आहे. खूप जण इथे भरत होते. आम्ही सुद्धा भरलं आहे. आणि खूप थंड आहे. फ्रीजपेक्षा थंड आहे ना. नॅचरल पाणी. अरे राहुल
माऊलीश्वर मंदिर पाठीमागे बघू शकता माऊलीश्वर मंदिर आहे आणि माऊलीश्वर मंदिरात समोर थेट एक मोठा तलाव बघू शकता तुम्ही आणि पाणी पण एकदम निर्मल आहे, स्वच्छ आहे. हे पाणी पिण्यायोग्य आहे ना? असेलच. आणि हे मंदिर आहे, त्या प्राचीन कालीन मंदिर आहे. पण पाठीमागे काय रे? आता मंदिराचंच असेल बघा. अशा प्रकारे मंदिर आहे. वाट काढून आम्हाला वाट मिळत नव्हती. एका ठिकाणी 2 वाटा आल्या तर आम्ही कन्फ्यूज झालो. धान्य कोटा नेमकी कुठल्या वाटेला. शेवटी 5 मिनिटांनी धान्य कोटा भेटले. हे बघा इथे पुढे म्हणजे प्रत्येक जागा आहे, पण त्या किल्ल्याच्या अवतीभोवती जवळ आसपास नाही तर खूप लांब. म्हणजे किल्ला त्या साईडला राहिला आहे. बाकीची वस्तू इकडे, हनुमान दरवाजा इकडे आहे, कल्याण दरवाजा इकडे आहे, धान्य कोटा इकडे. हे बघू शकता त्या कालची धान्य कोटा. मित्रांनो आता आपण चाललो आहे हनुमान मंदिर बघायला आणि वाट बघू शकतो कशी पूर्ण झाडं दुकान झुकलेली आणि इकडून व्ह्यू काय आहे. पुढे सुंदर दरी खाली चौका जायला लागतो. दरवाजा ही जर झाडं झुडपं असते ना मित्रांनो तर समोरचा व्ह्यू काय बघणार का असता. हे बघा खाली तर खाली असेल. हे तर मला वाटतं दरवाजाचं काहीतरी असेल. तर पुढे जाऊन बघूया आपण. आणि बघू शकता मित्रांनो केवढीशा जागेमध्ये आम्ही जातोय. केवढीशा हा होय. फायनली तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. बघू शकता जंगल आहे, पुरे जंगल. आणि इथनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. ओ हो एक नंबर. आणि मित्रांनो बघू त्या साईडला आपला माऊली गेला समोर बघू शकता. आपण त्या ठिकाणी इथं आलोय म्हणजे पूर्ण जंगल त्या साईडला पूर्ण जंगल फिरून आलो इथे. आणि व्ह्यू बघा मित्रांनो आता प्रत्येक पुढे गेलो होतो ना त्याला कुठलं तरी मंदिर दिसलंय. घ्या बघा मित्रांनो ही वाट आणि पूर्ण खाली दरी. बघूया हे कुठले मंदिर आहे. प्रतिमा आहे आपल्या दगडा काढली त्याच्यात छोटीशी शिवलिंग आहे. हे बघा मित्रांनो मित्रांनो हनुमान दरवाजा तिकडे वरती आहे तुटलेला. आणि आम्ही ह्या उभ्या वाटेन तिथे खाली आलोय आणि तिथे बघू शकतो आपले महाराज. प्रत्येक गेला इथे खाली विचार करतो खाली जावं का नको. कारण इथली शिडी आहे ना ती जर कमकुवत झाली त्यामुळे जास्त रिस्क घेत नाही. आणि पुढे बघू शकता काय नजारा आहे. आणि तो बघा आपला किल्ला तिकडे समोर. तर मित्रांनो दिवसभर खूप फिरून झालं आणि आता आम्ही शेवटचा पॉईंट कल्याण दरवाजा बघायला जातो. ते बघून झालं की परत एकदा आपण महादेवाचे दर्शन घेऊन गड उतरायला सुरुवात करणार आहे. दम तर खूप लागला आहे, दिवसभर खूप जमलो आहे. बघू आता कल्याण दरवाजा दाखवतो शेवटचा पॉईंट. डेंजर झोन आहे. ओ माय गॉड चला बघू मित्रांनो. त्या साईडला कल्याण दरवाजा आहे तिकडून जायचं. आता तर जात नाही जायचं रस्ता ना खूप डेंजर आहे.
घनदाट पूर्ण घनदाट जंगल जागा आता. तर इथून आम्हाला वरती जायचं आहे कल्याणरावच्याकडे. हो हो. पॉईंट आहे बघा तिकडे सुलकी आहेत, खालनं दिसत सुलकी. इथनं आलोय, आपले 2 भाव भेटले इथे. पुढे जायची काही हिंमत नाही होत आहे. जायची हिंमतच होत नाही अजिबात. चला आता जाऊया कल्याण दरवाजा बघायला. ए प्रतीक चल. आणि इकडे बघा व्ह्यू बघा वाटते फक्त व्ह्यू. फायनली आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आम्ही जो पॉईंट पाहिजे होता तो शेवटी बघितला आहे. आणि तिथे पुढे आता कल्याण दरवाजा आहे, तो बघून थेट गड उतरायला सुरुवात करायची आहे. आपले मित्र येतात, आपल्या 2 मित्र जॉईन झालेत, ते पण आपल्या संगमेश्वरचे आणि लांजेच आहेत. तर त्यांच्यासोबत आपण जॉईन झालो आहे. कल्याण दरवाजा इथे पोचलोय. हॅलो जायचं घेतात काम आहे. बसून बसून जायला लागते. हे बघा, हां हे बघा, हे बघा प्रतीक, इथं प्रतीक. हे बघा इथे खाली मुले, सर्व जॉली मुले. हे बघा खाली इथं कल्याण दरवाजा पाणी. हा कडे बघा इथे खाली, इथे खाली अजून कल्याण दरवाजा ना. इथून गेला तर तू आधी उतरला असता. आपण इथून घे बघ, हा जो पेच आहे ना, हा इथं पण पाहिजे होता पकडायला. हा इथं पेच पाहिजे होती. आणि मला पडला तर गेला सर्व खाली. युट्यूबवर या. युट्यूबवर बघून घाबरला. परत जिंदगीत युट्यूबवर बाबा तू शॉर्ट घेऊन दे, पण तू तुझा लक्ष दे. खाली व्ह्यू ऐकत नाही मला. तर फायनल मित्रांनो आपला पूर्ण गड फिरून झाला आहे. आणि आपण पुन्हा एकदा आपण महादेवाचं दर्शन घेऊन आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन थेट आता गड उतरायला सुरुवात करणार आहे. तर गड उतरताना आपण काय शूट घेतले तर नक्की दाखवेन. तर भेटूया व्हिडिओमध्ये. आणि जर का व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच आता आपले कंटिन्यू ब्लॉग येत असतील बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा. भेटूया नव्या एका व्हिडिओमध्ये. जय शिवराय.